अहिल्यानगर शहरातील कायनेटिक कंपनीचे मॅनेजर शशिकांत गुळवे यांच्यावर कामगाराकडून कोतवाली पोलीस स्टेशन येथे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील विवेक गायकवाड यांनी कायनेटिक कंपनीचे मॅनेजर शशिकांत गुळवे यांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 2023 नुसार 115/2, 351/2, 352 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 नुसार 3/1 र, 3/1 स आणि 3/2 VA कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी उगले हे करतायत। तर विवेक गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय, मी सन 2016 पासून कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेड नगर 2 रोड अहिल्यानगर या कंपनीत नोकरीस असून कंपनीमध्ये शशिकांत गुळवे हे मॅनेजर तसेच डायरेक्टर बॉडीवर असल्याने मी त्यांना ओळखतो। 1 महिन्यापूर्वी माझी आई आजारी असल्याने मी सुट्टीवर असल्याने त्यावेळी इन्क्रीमेंट पत्र वाटप करण्यात आलं होतं। मी 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4:30 पर्यंत ड्युटी असल्याने सकाळी 8 वाजता कंपनीत ड्युटीसाठी गेलो। त्यानंतर सकाळी 11:15च्या सुमारास जेवणाची सुट्टी झाल्याने कॅन्टीनमध्ये गेलो। जेवण केल्यानंतर सकाळी 11:15 वाजता HR ऑफिसमध्ये इन्क्रीमेंट पत्र आणण्यासाठी गेलो, मात्र तेथे मॅनेजर शशिकांत गुळवे हे नसल्याने मी माझ्या कामावर पुन्हा निघून गेलो। त्यानंतर दुपारी 1:15च्या सुमारास मी पुन्हा HR ऑफिसमध्ये इन्क्रीमेंट पत्र आणण्यासाठी गेलो असता तेथे कॅबिनमध्ये मॅनेजर शशिकांत गुळवे बसले होते। त्यावेळी मी त्यांच्याकडे माझ्या इन्क्रीमेंट पत्राची मागणी केली असता त्यांनी सांगितलं की तू त्या दिवशी का आला नाही। त्यावेळी मी त्यांना सांगितलं, माझी आई आजारी असून तिला बेड रेस्ट सांगितलेली आहे, त्यामुळे मला येणं शक्य झालं नाही। त्यावर मॅनेजर शशिकांत गुळवे म्हणाले, आई मरू नाहीतर काहीही होऊ, कामावर यायचं। तसेच महार बांगाला परमनंट केलं तर डोक्यावर बसता, महाराचे तुझी लायकी नसताना तुला परमनंट केलंय असं बोलून तो त्याच्या खुर्चीवरून उठून त्याने माझी गचांडी पकडून मला त्याच्याकडे ओढलं। त्यावेळी माझ्या खिशाला लावलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला लोगो खाली पडला। त्यावेळी मी त्यांना सांगितलं, शर्ट ओढत असताना माझा खिसा फाटून त्याला लावलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोगो खाली पडलाय। लोगो उचलून माझ्या खिशात ठेवून दिला। त्यानंतर आमच्यात शाब्दिक चकमक होत असताना त्यानं पुन्हा मला शिवीगाळ केली। मी त्यांना म्हणालो, तुम्ही मला शिवीगाळ करू नका। तर असं म्हणल्याचा राग आल्यानं त्यांनी माझ्या कानाखाली मारून मला शशिकांत गुळवे यांना त्याच्या कॅबिनमधून बाहेर हाकलून दिलं आणि म्हणाला, तू माझ्या विरोधात केस केली तर तुझे हातपाय तोडून टाकीन, तसेच तुझे पूर्ण खानदान मारून टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिली आहे। माझ्या विरोधात केस केली तर तुला कामावरून काढून टाकू असं बोलून तो तेथून निघून गेला।